हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहोत आणि आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते महाराष्ट्रासाठी असणार आहे. महाराष्ट्रामध्ये ही भरती असणार आहे आणि महाराष्ट्रामधील जालना जिल्हा येथे भरती असणार आहे. तर जालना जिल्ह्यातील सगळे तालुक्यामध्ये आणि सगळ्या गावातील हे पद असणार आहे. गावासाठी आपण बघू शकता याची सगळी माहिती आपण बघू शकता. इथं जी आपण माहिती देणार आहोत, जालना पोलीस पाटील या भरतीविषयी माहिती देणार आहोत. 2025ची वॅकेन्सी आहे आणि जालना जिल्ह्यातील जेवढे काही तालुके आहेत आणि तालुक्यामध्ये जेवढे काही खेडेगाव आहेत त्या गावासाठी भरती होणार आहे. पोलीस पाटलाची भरती होणार आहे आणि गव्हर्नमेंट भरती आहे. त्यासाठी काय पात्रता लागणार आहे आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणकोणती पदं आहेत ती आपण ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा या चॅनलवर बघणार आहोत. ऑफिशियल PDF सुद्धा या चॅनलवर बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा. ही माहिती आपण बघू शकता. जी भरती निघाली आहे, पोलीस पाटलाची भरती निघाली आहे आणि इथं पदाचे नाव दिलेले आहे. याच्याविषयी आपण सगळी माहिती बघणार आहोत, ही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण बघू शकता पदाचे नाव दिलेलं आहे. उपविभागीय जे ठिकाण आहे आपण बघू शकता ते दिलं आहे आणि पदसंख्येत दिलेलं आहे. आपण बघू शकता पोलीस पाटील या पदासाठी भरती असणार आहे आणि यासाठी कोण अप्लाय करू शकतं आणि पात्रता काय असणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, सगळी माहिती आपण बघणार आहोत. फीज वगैरे काय असणार आहे, यासाठी वेतन किती भेटणार आहे आपल्याला आणि त्याचप्रमाणे काय काय नियम वगैरे असणार आहे, सगळं काही पेपर कोणता असणार आहे, सिलेबस कोणता असणार आहे, सगळी माहिती आपण भेटणार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत जर बघा. आपण बघू शकता जालनामध्ये ज्या शहरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये प्रॉपर जालन्यामध्ये 185 पदं आहेत. अंबडमध्ये आपण बघू शकता अंबडमध्ये 183 पदं आहेत आणि परतूर जो तालुका आहे त्याच्यामध्ये 153 पदं आहेत. भोकरदनसाठी 201 पदं आहे. आपण बघू शकता टोटल इथं पदं 722 पदं आहेत आणि प्रत्येक खेड्यासाठी इथं जेवढे पण जालना जिल्ह्यामधले खेडे येतात त्यांसाठी इथं पदं आहेत. पोलीस पाटलाची आपल्या गावामध्ये स्थानिक पदं असणार आहे. त्यासाठी पात्रता बघा, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. ज्या गावामधून आपण फॉर्म भरणार आहोत तिथले आपण रहिवासी पाहिजेत आणि 10वी उत्तीर्ण पाहिजे आपल्याला, तर आपण हे फॉर्म भरू शकतो. बघू शकता शैक्षणिक पात्रता दिलेली आहेत आणि वयाच्या अटी दिलेल्या आहेत, जी 30 सप्टेंबर 2025 रोजी काउंट होणार आहे. 25 ते 45 वर्ष आपल्याला याच्यामध्ये एज क्रायटेरिया दिलेला आहे आणि नोकरीचं ठिकाण आपण बघू शकता जालना जिल्हा असणार आहे. म्हणजे जिल्ह्यामधले सगळे खेडेगाव तालुके याच्यामध्ये येतात, ते याच्यामध्ये फॉर्म अप्लाय करू शकतात आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं फीज दिलेली आहेत. 800 रुपये दिलेले आहे खुल्या वर्गासाठी आणि मागासवर्गासाठी आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी 600